नमस्कार। आज मी व्हेज थाली बनवत आहे। त्यासाठी मी मसूरची डाळ 2-3 वेळा धुतली आहे आणि त्यात बारीक चिरलेला एक कांदा, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या घालून मी कुकरला डाळ शिजून घेतलेली आहे। आता कढईत मी एक गाजर आणि मटर थोडं पाणी घालून शिजून घेते। गाजर जरासं शिजलेलं आहे, त्यात आता शिजलेली मसूरची डाळ घालते, सगळं मिक्स करून घेते। थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि 1 वाटी नारळाचं दूध घालून सगळं मिक्स करून घेते। डाळीला चांगला कड आलेला आहे। आता मी डाळ खाली उतरवते आणि डाळीला फोडणी देते। आता छोट्या पळीमध्ये मी तेल घेऊन त्यात राई, सुकी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिंग घालून फोडणी तयार केली आहे। ते आता मी डाळीला वरून घालते आणि झाकण लावून ठेवते। डाळ मिक्स करून घेते, वरून कोथिंबीर घालून मसूरची डाळ तयार आहे। इथे मी कंटोळे घेतलेले आहेत, मी साफ करून घेते। त्यातल्या बिया काढून मी बारीक चिरून घेते। बिया कडक आहेत म्हणून त्या मी काढून टाकते। अशा प्रकारे मी चिरून घेते। आता कढईत मी तेल घेतलेलं आहे, त्यात एक मोठा चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या 2 भाजून घेते। थोड्या वेळाने त्यात हळद घालून पुन्हा एकदा परतून घेते आणि भाजी चिरलेली त्यात घालते। तेलावर परतून घेते आणि सगळं मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालते। थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजवून घेते। भाजी थोडीशी शिजलेली आहे, तर वरून मी खोबरं घालते। भाजी शिजलेली आहे, आता वरून मी कोथिंबीर घालते। पागलाची भाजी तयार आहे। आता मी मुगा गाठी बनवत आहे। मोड काढलेले मूग घेते आणि त्याच्या मी साली काढून घेते। 2-3 वेळा पाण्यातनं भिजवलं की साली निघतात आपोआप। मूग स्वच्छ धुवून झालेले आहेत। धुतलेले मूग मी कढईत घेते आणि गॅसवर ठेवते। त्यात हिरवी मिरची घालून झाकण लावून शिजवून घेते। इथे मी एक छोटी वाटी किसलेलं खोबरं, 1 चमचा धणे, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून पेस्ट करून घेते। मूग शिजलेले आहेत, आता मी खोबऱ्याची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते। थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळून घेते। थोडासा गूळ घालते आणि कढई खाली उतरून ठेवते। आता मी मुगा गाठींना फोडणी देण्यासाठी तेलात राई, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून वरून फोडणी देते आणि झाकण लावून घेते। मुगा गाठी तयार आहेत। इथे मी कारली घेतलेली आहे, ती गोल गोल आकारात मी कापून घेते। कारल्यांना हळद आणि मीठ लावून घेते। एका भांड्यात मी तेल घेतलेले आहे, त्याच्यावरती कारल्यांच्या फोडी व्यवस्थित अशा लावून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते। कारल्याच्या फोडी दोन्ही बाजू क्रिस्पी झालेल्या आहेत, आता मी काढून घेते। आजची व्हेज थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।